जय जय रघुवीर समर्थ. सीमाताई, आपलं स्वागत. सीमाताई, आपल्यासाठी एक शेर आठवतो, कारण कालच मला कळलं की आपण प्रवासातून आलात आणि अगदी 2-3 दिवसापूर्वीच मी आपल्याला विचारलं की ताई येताना हो, आणि आपण मला होकार दिला. एक विजया टाळकुटे यांचा शेर आहे. वारी उगा कराया का पंढरी सजाओ, वारी उगा कराया का पंढरी सजाओ, माझा मला विठोबा कामामध्ये मिळाला. आपलं स्वागत ताई. प्राची गद्रे ताई या आज ओळख करून देणार आहे आणि सुजाता हावरे या आभार प्रदर्शन करणार आहे. सगळी सूत्र आता प्राचीताईंकडे. आपले स्वागत. धन्यवाद. जय श्रीराम. ग्रंथराज दासबोधातील मोती या शृंखलेत आपले स्वागत आहे. मंडळी, खरं तर दासबोध हा एक मोठा शिंपला आहे आणि त्यात अनेक मोती आहेत. त्यातील काही विचारांवर सीमाताई आज विवेचन करणार आहेत. सीमाताई या पुणे विद्यापीठाच्या पदवीधर आहेत. सीमाताईंनी 1992 मध्ये डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांचे शिवथरगळ येथील प्रवचन ऐकलं आणि त्यांचा अध्यात्माचा प्रवास सुरू झाला. त्यांचा उपनिषदे, पंचदशी, दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक आणि ज्ञानेश्वरी यासारख्या अनेक संत ग्रंथांचा अभ्यास आहे. त्या गीता, दासबोध यांचे ऑनलाईन वर्ग पण घेतात. त्यांनी नामसाधना, नामजप यज्ञ यांची 1 दिवसीय शिबिर पण आयोजित केली आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा ब्रह्मपुरी आणि 2023 मध्ये संत साहित्य संमेलनात गौरव करण्यात आला. तर अशा या अभ्यासू आणि जिज्ञासू सीमाताईंना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे मौलिक विचार आपल्यासमोर मांडावेत आणि आपल्याला मार्गदर्शन करावे. खूप खूप स्वागत आहे सीमाताई. आता पूर्ण सूत्र तुमच्याकडे. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री राष्ट्रसंत श्री समर्थांच्या चरणी मनपूर्वक वंदन करते. आनंद योगी श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणांना वंदन करते आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासू साधक श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करूया. प्रथम डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित दासनवमी उत्सवानिमित्त श्री समर्थ रामदास स्वामींच्या ग्रंथराज दासबोधातील काही मोती वेचण्याचा प्रयत्न करणार आहोत. अहो, नुसते मोती नाही तर अनमोल मोती आहेत. आत्ताच म्हटलं की मोती सापडतो शिंपल्यामध्ये, आणि ते मोती, अनमोल मोती किती वेचावेत, म्हणजे किती विचार समर्थांचे जे आहेत ते किती विचार समर्थांनी आपल्यासाठी करून ठेवलेले आहेत, म्हणजे या ग्रंथामध्ये जे आहेत ते सांगून ठेवलेले आहेत. आपण बघा, संत जे आहेत ना, संत देहाने आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांच्या विचारांच्या द्वारे मात्र ते आपल्यामध्ये आहेत. आणि त्यांच्या विचारांप्रमाणे जर आपल्या जीवनाची घडी जर आपण व्यवस्थित बसवून घेतली, म्हणून आजचा जो विषय आहे की जीवनातील 4 स्तरांवर दासबोध विचार. एक 4 स्तरांवर आपण दासबोध ग्रंथामध्ये जे विचार समर्थांनी सांगितलेले आहेत त्याप्रमाणे जर आपण विचार केला आणि त्या विचारांप्रमाणे जर आपल्या जीवनाची घडी जर आपण बसवून घेतली, तर जे संतांना मिळालेलं आहे ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही आपल्याला समर्थ देतात. आता मग संतांना काय मिळालेलं आहे हो? तर संतांना निरपेक्ष आनंद मिळाला, बस. या व्यतिरिक्त काही आपल्याला मिळवायचं नसतं जीवनामध्ये. कारण आपले जे आनंद आहेत सगळे सापेक्ष आनंद आपण जे आहेत ते मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये सातत्याने असतो.
पण हा जो निरपेक्ष आनंद आहे तो कशाच्याही सापेक्षतेने नाही आहे. आणि हा आनंद जो आहे, हा आनंद संतांना जो मिळालेला आहे बघा, आनंद म्हणजे आपण त्याला अनेक शब्द वापरले जातात, ब्रह्मानंद, आत्मानंद, आणि अगदी साध्या सोप्या शब्दात आनंद असं आपण म्हणून तो निरपेक्ष आनंद आहे. ब्रह्म इज इक्वल टू आनंद. फार मोक्ष विक्ष या जास्त त्या जड शब्द वापरण्याच्या भानगडीत पडायचं काही कारण नाहीये. ब्रह्म इज इक्वल टू आनंद, आणि तो निरपेक्ष आनंद असावा, कशाचाही सापेक्ष आनंद असू नये. कारण जीवनातले व्यावहारिक सत्तेतले जे आनंद असतात ते सापेक्ष आनंद असतात, आणि संतांना जो आनंद मिळाला तो निरपेक्ष आनंद मिळालेला आहे. आणि त्यांच्या विचारांप्रमाणे आपल्या जीवनाची घडी जर आपण व्यवस्थित बसवून घेतली तर आपल्याला सुद्धा निरपेक्ष आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. खूप महत्वाचा विचार आहे की संत जसे जीवन जगले तसं आम्हाला जगता येणं शक्य नाहीये. तर संतांनी जसा विचार केला आहे त्या विचारांप्रमाणे मात्र आपल्याला जीवन जगता येतं. समर्थांचं जीवन जर आपण बघितलं तर समर्थ आपल्या विवाह मंडपातून सावधान हे शब्द ऐकताच त्यांनी काय केलेलं आहे, मंडपातून तर पलायन केलंय. तिथून टाकळी इथे समर्थ टाकळीला पुरस्चरण केली. त्याच्यानंतर 12 वर्ष भारतभ्रमण समर्थांनी केलेलं आहे. नंतर 12 वर्ष समर्थांचं लिखाण आहे, ते अफाट कार्य समर्थांनी केलेलं आहे. आता तसं आपल्याला करता येईल का? 8व्या वर्षापर्यंत तर आपल्याला समज सुद्धा आलेली नसते. त्यामुळे संत जसे जीवन जगले तसं जीवन आपल्याला जगायचं नाहीये. तर संतांनी जीवन जगून म्हणजे संपूर्ण हा जो आपल्या समोर विचार ग्रंथांमधून सांगितलेले आहेत त्या विचारांप्रमाणे जर आपण आपल्या विचारांची घडी बसवून घेतली तर आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जो उपदेश केलेला असतो संतांनी ग्रंथांमधून, जे मार्गदर्शन केलेलं असतं त्या मार्गदर्शनाचा जो पथ आहे त्या पथावरती वाटचाल करत राहायचं. आणि आनंद तर सगळ्यांनाच हवा आहे. कुणालाही कोणी म्हणेल का असं की मला आनंद नकोय? शक्यच नाही. प्रत्येकाची ओढ जी आहे ती सुखाकडची. आपण बघा सहज म्हणतो सुखाकडचे, पण सुखाला सुद्धा दुःख हा सापेक्ष शब्द आहे. कारण सुख म्हटलं की दुःख आलं, दुःख म्हटलं की सुख आलं. जे सुख दुःख ज्याला द्वंद्व आपण म्हणतो, पण आनंदाला मात्र काय नाहीये तर सापेक्ष शब्द नाहीये. म्हणून आनंदाची प्राप्ती हेच परमार्थाचं ध्येय आहे. आणि समर्थ तेच ग्रंथाच्या शेवटी फलश्रुतींच्या ओव्यामध्ये आपल्याला सांगतात की झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले. ज्या ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर काय मिळालं पाहिजे, जी साधनं समर्थांनी या संपूर्ण ग्रंथांमध्ये सांगितलेली आहेत. आता आपण मोत्यांच्या भाषेमध्ये बोलतोय तर हे जे मोती आहेत हे जर वेचले आपण तर काय होईल? असे अनमोल मोती वेचत राहिलो तर आपलं जीवन सुद्धा अतिशय सुंदर होऊन जाईल. कारण जीवन मुळातच सुंदर आहे, पण जीवदशेमध्ये जन्माला आल्यानंतर आपण हे द्वंद्वमय जीवन आहे ते जगत राहतो. आणि द्वंद्वमय जीवन म्हटलं की दुःख आलं. आणि म्हणून सुख दुःख असं हे जीवन, द्वंद्वमय जीवन जे आपलं सातत्याने आपण जगत असतो त्या सुख दुःखातीत म्हणजे द्वंद्वातीत जीवन जे आहे ते संत जगत असतात. बघा सद्गुरूंची प्रार्थना आपण करतो, द्वंद्वातीतन गगन सदृशम, म्हणजे सद्गुरू कसे आहेत तर द्वंद्वातीत आहेत. आमचे डॉक्टर काका गमतीने असं म्हणतात की सद्गुरूंची प्रार्थना करायची असते, अगदी छान आपलं पाठांतर असतं, सद्गुरूंची प्रार्थना आपण मनापासून करतो, पण तसं होण्यासाठी सद्गुरूंची प्रार्थना करायची असते. हे खूप महत्वाचं आहे आणि हे लक्षात ठेवायचं असतं. म्हणून डॉक्टर काका म्हणतात की द्वंद्वमय जीवन आला फडतूस जीवन असं म्हटलेलं आहे, आणि द्वंद्वातीत जीवन जे आहे ते दर्जेदार जीवन आहे. आणि अशा द्वंद्वमय जीवनाकडून द्वंद्वातीत जीवनाकडे जे आपल्याला नेतात ते संत असतात. आणि त्यासाठी विचार नावाचं साधन आपल्याला एक संतांनी दिलेलं आहे. बघा साधन म्हटलं की आता नामसाधना आहे, ध्यान साधना आहे, अनेक साधना आहेत, भक्ती साधना आहे, योग साधना आहे, पण विचार नावाचं जे साधन आहे समर्थांची ओवीच आपल्या समोर की हे विचार नावाचं साधन आहे हे तुम्ही कधीही 24 तास करू शकता. दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये आपण जी दैनंदिन आपली कामं करत असतो ती करत असताना सुद्धा आपण हे विचार नावाचं साधन करू शकतो. जसं आपण श्रवण जेव्हा आपलं होतं तेव्हा श्रवणातला एक विचार जो आहे तो विचार जर आपण कायमस्वरूपी
आपल्या दैनंदिन कामं करताना करत राहिलो तर तो एक विचार सुद्धा मला खूप पुरेसा होतो माझ्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी, म्हणजे मला पुढच्या टप्प्यावरती नेण्यासाठी. म्हणून समर्थ आपल्याला म्हणतात, संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारेची होय. काही सांडावं लागत नाही, काही मांडावं लागत नाही. बघा, काय कुठेतरी आपल्याला साधना करायची असेल तर कुठेतरी बसावं लागतं, कुठेतरी जावं लागतं. पण विचार नावाचं साधन करण्यासाठी कुठेही जावं लागत नाही, कुठूनही यावं लागत नाही, संसाराचा त्याग करावा लागत नाही. संसार करता करताच आपल्याला संतांच्या विचारांप्रमाणे साधना करता येते. फक्त हे विचार संत विहित पाहिजेत, शास्त्र विहित पाहिजेत आणि श्री गुरु विहित पाहिजेत. मनमानी विचार अजिबात नकोत. आणि समर्थ हे जे संत आहेत ते एकमेव संत असे आहेत की त्यांनी दासबोध ग्रंथामध्ये पारमार्थिक अंगाबरोबर व्यावहारिक अंगाचाही भरपूर विचार केलेला आपल्याला दिसतो. आता व्यावहारिक जर समर्थांचा समाज बघितला व्यावहारिक शिकवणुकीचे, तर त्याच्यामध्ये आपण बघतो की मूर्ख लक्षणांचा त्याग करा, उत्तम लक्षण अंगी बाणा, नंतर सद्विद्या निरूपण लक्षण आहेत, असे जाणपण निरूपणाचे समास आहेत. पण त्या समासांचा आता आपण इथे विचार आज करणार नाही आहोत. तर आज आपण जो विचार करणार आहोत 4 स्तरांवरचा, बघा, व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि पारमार्थिक असे 4 स्तरांमध्ये आपलं हे जीवन चाललेलं असतं. आणि आजच्या चिंतनामध्ये आपण जो विचार करणार आहोत तो व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक ह्या 3 स्तरांमध्ये मला माझं जीवन पारमार्थिक उंची गाठण्यासाठी कसं उन्नत करता येईल विचारांनी, याचा आपण जास्तीत जास्त विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, आता व्यक्तिगत जीवन म्हणजे आपण सगळेजण व्यक्त झालेलो आहोत, म्हणजे नरदेहामध्ये जन्माला आलेलो आहोत. काल आपण अनुराधाताईंचं नरदेह स्तवनावरचे विचार श्रवण केलेले आहेत. या नरदेह खूप दुर्लभ आहे आणि तो आपल्याला मिळालेला आहे. आणि या नरदेहामध्ये, या मनुष्य देहामध्ये प्रत्येकाला सच्चिदानंद पदवी घेण्याचं सामर्थ्य पण भगवंतांनी दिलेलं आहे. नाथांची ओवीच आपल्या समोर, मनुष्य देहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. या मनुष्य देहामध्ये जो प्रत्येक मनुष्य देहामध्ये जन्माला आलेला आहे त्याला सच्चिदानंद पदवी घेण्याचा अधिकार नारायणाने दिलेला आहे. आणि तो अधिकार वापरण्याचं क्रियमाण स्वातंत्र्य सुद्धा नारायणाने दिलेलं आहे. फक्त ते कोणी वापरतं, कोणी वापरत नाही, फरक एवढाच आहे. पण ते क्रियमाण स्वातंत्र्य वापरून जीवनाचं सार्थक करावं असे आपल्याला सगळे संत आहेत ते सगळे संत सांगतात. बघा, व्यक्तिगत जीवनावर आपण एक जीवन जगत असतो स्तरावरती, कौटुंबिक स्तरावरती आपण एक जीवन जगत असतो, नंतर सामाजिक स्तरावरती आपण एक जीवन जगत असतो, आणि जो पारमार्थिक स्तर आहे, पारमार्थिक स्तर जो आहे तो आनंद, सुरुवातीला मी मांडलं, त्याचा आपण थोडा विस्तृत विचार नंतर करणार आहोत. पण आधी जे आहे की व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक, आता या 3 स्तरांवरती कसा विचार केला, म्हणजे शास्त्रशुद्ध विचार केला, म्हणजे मी त्या पारमार्थिक स्तराकडची माझी वाटचाल उत्तम रीतीने होईल, म्हणजे माझ्या जीवनाला एक उंची आणि दर्जा प्राप्त होईल, असं आपण आता इथे विचार करणार आहोत. बघा, पहिला जो आहे व्यक्तिगत विचार आहे. आता व्यक्तिगत म्हणजे आपण सगळे, जसं मी म्हटलं की मनुष्य देहामध्ये जन्माला आलेलो आहोत. समर्थांची ओवी आपल्या समोर, पहावी घरांची घरे. तर असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा घरांची घरं पहा म्हणजे काय हो, तर देह हे माझं राहण्याचं पहिलं घर आहे. कारण देह हे साधन घेऊनच आपण काय आहे तर जन्माला आलेलो आहोत. खूप छान विचार करूयात, म्हणजे हळूहळू आपलं अंतःकरण मोकळं होत होत होत, कारण विचार नावाचं साधन जे आहे ना, विचार नावाचं साधन जर सातत्याने आपण करत राहिलो, बघा, 24 तास दिवसामधले असतात आणि 24 तासातले आपण धरू की 6 तास आपले झोपेत जातात. मग बाकीचे जे उर्वरित तास आहेत, म्हणजे 18 तास जे आहेत, त्या 18 तासामध्ये दैनंदिन कामं करत असताना जर हे विचार नावाचं साधन मी सातत्याने करत राहिले तर आपलं अंतःकरण हळूहळू हळूहळू मोकळं होत राहतं. आणि हे मोकळं अंतःकरण नामाला, ध्यानाला, अभ्यासाला, म्हणजे तत्वज्ञान जे संतांनी सांगितलेलं आहे ग्रंथामध्ये, ते तत्वज्ञान अंतःकरणात रुजण्यासाठी अतिशय आपल्याला काय करतात ते सुलभ होतं.
आणि म्हणून विचार जो आहे तो विचार आपल्याला करायचा आहे. आता देह हे माझं राहण्याचं काय आहे, तर पहिलं घर आहे. आता विचार करूया, देह मला मिळालेला आहे का मी आणलेला आहे? त्याचं उत्तर आहे की तो देह जो आहे तो मला मिळालेला आहे. जर मी तो आणला असता तर काय झालं असतं? मी मला हवा तसा आणला असता, मला आवडेल तसा आणला असता. बघा, थोडा विचार करा. प्रत्येकाने आपल्या आपल्या देहाकडे थोडंसं आपलं निरीक्षण करा. प्रत्येकाला असं वाटतं की नाही की काहीतरी माझ्यामध्ये कमतरता आहे. मला असं वाटतं मी फारच गोरी आहे, थोडी सावळी असते तर फार छान झालं असतं. मला असं वाटतं की माझं नाक फारच अगदी काय सरळ आहे, थोडंसं कमी असतं तर चाललं असतं. म्हणजे काहीतरी प्रत्येकाला असं वाटतं की आपल्यामध्ये न्यून आहे. म्हणजे आणताना काहीही चॉईस भगवंतानी ठेवलेला नाही. जर चॉईस ठेवला असता तर सगळ्या भगिनींनी गंधर्वांचे देह आणले असते आणि त्या बंधूंनी गंधर्वांचे देह ते घेऊन आले असते. पण असा चॉईसलेस आपल्याला आपल्याला काही चॉईस तिथे भगवंतानी ठेवलेला नाहीये. मग आता देह मला काय आहे, मी आणलेला नाही, तर तो मला मिळालेला आहे. मग ज्या अर्थी मिळालेला आहे त्या अर्थी काय आहे, लॉजिक आहे. फार म्हणजे विचार केला तर आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. फक्त स्पेसिफिक विचार करावे लागतात. मग मिळालेला आहे म्हणजे देणारा आहे, देणारा आहे म्हणजे नेणारा सुद्धा आहे. मग आता देणारा आहे, नेणारा आहे. आता आपण कधी जन्माला येतो, ठीक आहे, आता डॉक्टर सांगतात की या तारखेला आपण जन्माला आलो, पण जायची तारीख आपल्याला माहितीये का? हा देह कधी जाणार आहे, ह्या लोक सोडून माहिती नाहीये. मग ही दोन्ही टोकं जर माझ्या हातामध्ये नसतील तर हे मधलं जीवन जे आहे, हे मधलं जीवन माझ्या हातामध्ये कसं असेल? पण हे मधलं जीवन हे माझं आहे असं म्हणून जेव्हा आपण त्या जीवनामध्ये सगळं माझ्या मनाप्रमाणे व्हावं असा जेव्हा आपला अट्टहास असतो, तेव्हा काय होतं तर दुःख पदरात पडल्याशिवाय राहत नाही. कारण नियोजित जे आहे ते नियोजित होत राहतं आणि अपेक्षित जे आहे त्या अपेक्षितामध्ये दुःख आहे. म्हणून दोन टोकं जर माझ्या हातामध्ये नाही आहे तर मधलं आयुष्य सुद्धा कुठे आहेत? जग ईश्वर सूत्रे बांधले. म्हणजे प्रारब्ध नावाच्या ही जी ईश्वराची सृष्टी चालवण्याची जी व्यवस्था आहे त्या प्रारब्धाने हे माझं जे आहे ते जीवन सगळं बांधलेलं आहे. पण त्याच्यामध्ये एक आहे क्रियमाण स्वातंत्र्य वापरण्याचं सामर्थ्य प्रत्येकाला भगवंतानी दिलेलं आहे, पण ते क्रियमाण स्वातंत्र्य वापरायचं आहे. त्यामुळे हे सगळं कोणाचं आहे तर त्याचंच आहे. आणि मग काय होतं, असा विचार जेव्हा आपल्या जवळ नसतो तेव्हा जेव्हा जायची वेळ येते, म्हणजे 50शी उलटली की काय होतं, गुडघे दुखायला लागतात, केस पांढरे कुठेतरी व्हायला लागतात आणि असं वाटतं की आता आपले दिवस जवळ आले आणि मग दुःखाशिवाय पदरात काहीही पडत नाही. आणि इथेच जे आहे हे संत जे आहेत ते संत न खेळता जिंकतात आणि आपण मात्र खेळून खेळून हरतो. संत भगवंताला काय म्हणतात? बघा, संतांचा आणि भगवंताचा खेळ आहे. संत भगवंताला काय म्हणतात की तू नेऊन नेऊन काय नेशील, तुला मला नेता येणार नाही. तू नेऊन नेऊन काय नेशील, तर हा पंचमहाभूतांचा देह घेऊन जाशील, पण तुला मला नेता येणार नाही, कारण तू आणि मी एकच आहे. आणि याला म्हणतात अद्वैत. आपण म्हणतो ना अद्वैत. अद्वैत म्हणजे काय, तर भगवंत आणि मी एकच आहे, याला म्हणतात अद्वैत. आणि आपला अद्वैत संप्रदाय आहे, स्वरूप संप्रदाय आहे. समर्थ म्हणतात स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ. आणि हे अद्वैत सांगण्यासाठीच, म्हणजे अद्वैताची अनुभूती घेण्यासाठी की मीच परमात्मा आहे. आणि यासाठी समर्थांनी या ग्रंथामध्ये सगळे विचार जे आहेत, बघा, कर्म असेल, भक्ती असेल, ज्ञान असेल, विवेक असेल, वैराग्य असेल, जी साधनं सांगून ठेवलेली आहेत ती साधनं फक्त एवढ्यासाठी सांगितलेली आहेत की निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले, याला म्हणतात अद्वैत. आणि म्हणून संत न खेळता जिंकतात आणि आम्ही खेळून खेळून हारतो. कारण हे जी देही याच देहामध्ये असताना हे जे विचार आहेत या विचारांप्रमाणे जर आपण आपला आचार बसवून घेतला तर नक्कीच आपल्याला संतांना मिळालं ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही, असा आत्मविश्वास आपल्याला समर्थ देत आहे. देह हे माझं राहण्याचं पहिलं घर आहे. दुसरा विचार आहे, आपण करूया की हा देह कसा आहे, हो, पंचमहाभूतांचा. हा पंचमहाभूतांचा देह आहे. म्हणजे त्याला आपण म्हणतो की हा पंचमहाभूतांचा देह कुठून आलेला आहे, या जगतामधून आलेला आहे.
म्हणजे भगवंतानी जो मला पंचमहाभूतांचा देह दिलाय त्या भगवंताकडून मी उसणी पंचमहाभूत आणलेली आहेत. खूप छान विचार करूया. मी जेव्हा जन्माला आले तेव्हा माझं वजन किती होतो? एक असेल आपण म्हणू की 3 किलो वगैरे. मग आता आज किती आहे माझं? 60 किलो आहे. मग आता 3 किलोचं 60 किलो वजन कुठून झालं? तर या पंचमहाभूतातूनच, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, म्हणजे हवा आहे, पाणी आहे, अन्न आहे, त्याच्यातलंच ग्रहण करून काय झालंय, माझा देह हा पंचमहाभूतांवर वाढलेला आहे. मग आता जी मी भगवंताकडून पंचमहाभूत उसळी आणलेली आहेत त्याच्यामध्ये काहीतरी वाढ करून द्यायला पाहिजे की नाही? एखादी सुगृहिणी असते, घरातले बटाटे संपले की शेजारून ती बटाटे घेऊन येते. आता 5 बटाटे तिने आणलेले असतात. आता जेव्हा ती परत देते तेव्हा ती काय करते? 5च देत नाही, ती काय करते? 5 चे 6 करते. पण आता ती खूप हुशार असते, ती काय करते? लहान आकाराचे 6 देते. गमतीचा भाग सोडून द्या. अगदी त्याचप्रमाणे या पंचमहाभूतांचा देह जो मला भगवंतानी दिलेला आहे उसणा, तो त्याला वेळच्या वेळी परत करण्यात शहाणपण आहे. आणि तो परत करताना त्याच्यामध्ये वाढ करून द्यायची असते. आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे? समर्थ म्हणतात, देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले. असं जर आपण सातत्याने शास्त्रशुद्ध, संतशुद्ध आणि श्रीगुरु विहित असे विचार जर आपण करत राहिलो तर हळूहळू आपण या देहातून मोकळं व्हायला लागतो. आणि समर्थांनी हे विचार जागोजागी आपल्या ग्रंथामधून सांगितलेले आहेत. अजून एक खूप छान विचार करूया. बघा, एक वाक्य आहे, जे माझं आहे ते मी नाही. आता ही साडी जी आहे ती माझी आहे, मी साडी आहे का? हे घर जे आहे हे माझं घर आहे, मग मी घर आहे का? अगदी त्याचप्रमाणे हा देह जो आहे तो देह काय आहे? तर हा माझा आहे. मग मी देह नाही. मग देह जर माझा असेल, म्हणजे माझ्यापेक्षा जर वेगळा असेल, तर मला देहाशी बोलता आलं पाहिजे. आता दिवसभर काम केलं, घरामध्ये कार्यक्रम होता, खूप थकला देह. मग आता मी थकले का देह थकला? तर देह थकला, मग देहाशी मला बोलता आलं पाहिजे की आता मी तुला छान ऍस्प्रिनची गोळी देते आणि तू रात्रभर विश्रांती घे आणि सकाळी मी तुला छान गरम पाण्याने आंघोळ घालेन आणि तू आपल्या कामाला लाग. असं सातत्याने देहाशी आपल्याला बोलता आलं पाहिजे. असं जेव्हा आपण सातत्याने आपल्या देहाशी बोलत राहतो तेव्हा हळूहळू त्या देहापासून अलिप्तपण आपल्याला यायला लागतं. बघा, मन, आता सूक्ष्म देह जो आहे, आता मन आहे, आपण म्हणतो ना माझं मन सुखी झालं, माझं मन दुःखी झालं. आता जेव्हा ते सुखी होतं तेव्हा आनंदाने ते नाचायला लागतं. आता जेव्हा नाचायला लागतं, जेव्हा फुगडी घालायला लागतं, तेव्हा फुगडी घालायला कोण लागतं? 2घी जणी लागतात. मग आता दुसरी आपण जर आणलीच नाही तिथे तर ते नाचेल का? नाही नाचणार. आता सुख होतं मनाला, नक्कीच होतं, काही प्रश्नच नाही. आता दुःख झालं, आता दुःख झाल्यानंतर ते मन नाराज होतं. मग नाराज झाल्यानंतरही त्या मनाशी आपण बोलायचं आहे. जसं आपण लहान मुलाशी बोलतो बघा, आपल्या घरात नातवंड असतात लहान लहान, ते रडायला लागलं, हट्ट करायला लागलं की आपण म्हणतो की जा आता कोपऱ्यात बस, आता तू आजी तुझं रडणं बिडणं हट्ट सगळा संपला की नंतर तू माझ्या जवळ ये. अगदी त्याप्रमाणे त्या मनाशी बोलायचं आपल्याला की आता तू नाराज झालास ना, तुझ्या बरोबर नाराज व्हायला मी बांधील नाही. तुझी जेव्हा नाराजी जाईल तेव्हा तू माझ्या जवळ ये. म्हणून सुखानी हुरळून न जाणं आणि दुःखानी होरपळून न जाणं याला म्हणतात सुखदुःखे समेकृत्वा लाभा लाभो जया जय. नाही तर कशी काय सुखदुःख समान करणार? भगवंत सांगतात सुखदुःख समान करा. म्हणून हे जे माझं आहे ते मी नाही. म्हणून मन माझं आहे, मी मन नाही. मनाबरोबर सुखी दुःखी होण्यासाठी मी बांधील नाही, कारण आत्मरूप मी जे आहे ती आनंद रूप आहे. असे सातत्याने आपण विचार करत राहिलो तर विचार करता 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 एक विचारांची घडी बसून जाते. ते विचार अंतःकरणात झिरपायला लागतात आणि झिरपले म्हणजे ते रुजले छान की ते वेळेवर आठवतात. नाही तर आमचे डॉक्टर काका सद्गुरु गमतीने असं म्हणतात की आपण श्रवण खूप करतो, पण केलेलं श्रवण जर आपल्याला वेळेवर आठवलं नाही तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून जर वेळेवर आपल्याला ते आठवायचं असेल तर ते विचार जे आहेत
ते विचार तत्कथनम तत्श्रवणम असं सातत्याने श्रवण करावं लागतं आणि श्रवण केल्यानंतर त्याचं मनन व्हावं लागतं आणि निधिध्यासन ही तिसरी पायरी आहे. पण समर्थ कसं असतं, समर्थांचे खूप सुंदर ओवी आहे. समर्थ म्हणतात निरूपणी हे सदृत्य होते, स्थलत्याग होता सवेची जाते. निरूपण जेव्हा सुरू असतं तेव्हा सगळेजण छान हो हो म्हणतात, पण जेव्हा स्थळ सोडतात तिथलं तेव्हा काय होतं, सगळं विसरून जातात. तर असं करायचं नाहीये. तर सातत्याने आपण सगळे साधक आहोत, अगदी माझ्या सकट आपण सगळे साधक आहोत. सातत्याने ग्रंथाचा जो आहे, ग्रंथामध्ये जे विचार सांगितलेले आहेत ते विचार सातत्याने अभ्यास म्हणून अभ्यास. बघा आता सध्या दासनवीचा उत्सव सुरू आहे, पारायण पण सुरू आहेत आणि ग्रंथांच्या अशा निरूपण पण सुरू आहेत. आता पारायण पण अत्यंत आवश्यक असतं, पण पारायण मध्ये कसं असतं की 9 दिवसामध्ये ग्रंथ मोठा आहे आणि पारायण म्हटलं की भराभर ओव्या वाचल्या जातात, पण ओवीवर चिंतन केलं की चिंतनाचं मनन झालं पाहिजे आणि मनन हे आपल्याला वेळेवर कामी आलं पाहिजे. आणि म्हणून सन्निधची असावा विचार. समर्थ म्हणतात ते विचार सातत्याने संतांचे जे आहेत ते आपल्या जवळ पाहिजेत. म्हणजे आपलं जीवन तो विचार आठवला की तिथल्या तिथे आपलं अंतःकरण काय होतं, तर मोकळं होऊन जातं. म्हणून मन माझं आहे मी मन नाही, बुद्धी माझी आहे मी बुद्धी नाही. कारण बुद्धीचा स्मरण आणि विस्मरण हा काय आहे, तर धर्म आहे. बुद्धीला स्मरण पण बुद्धी करून देणार आहे, विस्मरण पण बुद्धीला होणार आहे. आता बघा मी खूप छान प्रवचन करते. आता मी अशी म्हणजे असं मी म्हणते, बाकी म्हणत की नको म्हणत मला माहिती नाही. आणि ऐनवेळी मला एखादी जी ओवी आहे ती मला आठवतच नाही हो. आता इकडे प्रवचनकार म्हणते आणि घरी गेल्यानंतर मात्र माझी फार चिडचिड होऊन जाते की अशी कशी मला आज ओवी आठवली नाही. आता का चिडचिड झाली, कारण मला हा विचार तिथे आठवला नाही. कारण बुद्धीचा विस्मरण हा धर्म आहे, मग बुद्धीशी बोलायला शिकायचं. हे बघ, तू आज मला ओवीचं स्मरण करून दिलं नाहीस, पण उद्या मात्र मला तू त्या ओवीचं स्मरण करून दे. झालं, शांत. रामकृष्ण आहे. अंतःकरण अजिबात काय होत नाही, तर अंतःकरणाची चलबिचल होत नाही, अंतःकरण स्थिर राहतं, शांत राहतं आणि जिथे शांती आहे तिथेच परमात्मा आहे. खूप परमात्मा दूर बघायला जाण्याची आवश्यकताच नाहीये. जिथे शांती हे देवाचं दुसरं नाव आहे. आता विस्मरण झालं, स्मरण. माझी बुद्धी काय आहे, तर खूपच स्मरण आहे, खूपच तल्लख आहे, खूपच हुशार आहे. आता काय, बुद्धी भगवंताचे देणे. आता बुद्धी भगवंताचं देणं आहे. तुझं काय बाई त्याच्यामध्ये मोठेपण आहे? किंवा आता विस्मरण झालं तर बुद्धी दे रघुनायका, रघुनायकाला मागणी करावी. असं समर्पित जीवन, विचार शास्त्र शुद्ध विचार आणि भगवंताला समर्पित असलेलं जीवन जे असतं ते अतिशय शुद्ध आणि मोकळं आणि शांत असतं. आता बघा, समर्थांची उपासना जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपण म्हणतो की अलिप्तपण मज दे रे राम. आता अलिप्तपण मज दे रे राम याचा अर्थ काय हो? या सगळ्यांपासून, स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, या सगळ्यांपासून अलिप्तपण. ते देह म्हणजे मी नाही, तर मी आनंदरूप आत्मा आहे. पण अनेक जन्मांच्या संस्कारांमुळे आपण त्या देहामध्ये जन्माला येत असल्यामुळे तो देह म्हणजेच मी असं मला वाटतं आणि त्याच्या बरोबर आपण सुखी आणि दुःखी म्हणजे जीवात्मा जो सुखी आणि दुःखी होत राहतो. आणि म्हणून सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. अशी मोकळी वृत्ती राहायची असेल तर हे विचार जे आहेत, हे शास्त्रशुद्ध विचार जे आहेत, हे शास्त्रशुद्धला वैचारिक ध्यान म्हणू आपण. हे वैचारिक ध्यान जर आपण दिवसातले 18 तास करत राहिलो तर आपलं आपण जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा ध्यानामध्ये आपल्या चित्तवृत्ती एकाग्र व्हायला अतिशय मदत होते. बघा, आता हे देह नावाचं पहिलं घर झालं. दुसरं जे घर आहे, हे देह नावाचं घर ज्या घरात राहतं ते घर 2 BHK आहे, 3 BHK आहे, कोणाचा बंगला असेल, कुणाचं असं म्हणजे कितीतरी प्रकारची ही जी घरं आहेत, म्हणजे विटा मातींचं ज्याला आपण म्हणतो. आता हे घर जे आहे म्हणजे देह नावाचं घर त्या घरात राहतं. आता ते घर सुद्धा खरं म्हणजे त्या घरामध्ये बघा, आपण जेव्हा सुरुवातीला राहायला जातो तेव्हा आपण एक वास्तू शांत करतो. आता वास्तू शांत करतो म्हणजे प्रॉपर्टी कार्डवर आपलं नाव असतं, आपण आपल्या नावावरती घर बांधलेलं असतं, सगळा समारंभ करतो. आता त्यावेळेस आपली आसक्ती तेवढी त्या घरावरती नसते. पण जसं जसं आपण त्या घरात राहायला लागतो वर्षानुवर्ष, आता किती 70 वर्ष 80 वर्ष, आणि त्या घरावरती माझं ममत्व जडायला लागतं.
आणि मग सतत त्या घराचं अनुसंधान, अरे मागची कडी लावली का, पुढची कडी लावली का, नीट लक्ष ठेवलं का, बाहेर गावाला गेलं तरी सुद्धा घरामध्ये मुलं लक्षात येत आहेत की नाही, असं सतत. म्हणून काल आपण एक तो विचार ऐकला की स्वामित्व असावं पण ममत्व मात्र नसावं. आता ममत्वाचं रूपांतर कसं होतं तर आसक्तीमध्ये होतं, आणि आसक्ती म्हटलं की दुःख झाल्याशिवाय राहत नाही. तर हे एक घर, आणि माझे कुटुंबीय एक घर, म्हणजे मी आणि माझे आपण ज्याला म्हणतो ते माझे कुटुंबीय असतात. आणि मी कोण आहे? कुटुंब प्रमुख आहे. मग माझ्या कुटुंबियांमध्ये पण मी किती आसक्त असते, प्रत्येक गोष्टीत माझी आसक्ती असते. मी माझ्या मुलांना वाढवलं, मी माझ्या मुलांना आपल्या पायावरती उभं केलं, मी माझ्या मुलांची उत्तम स्थळं बघून लग्न लावून दिली. हे सगळं माझं 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 माझं. बघा, कुटुंबियांवरती प्रेम असावं, कारण प्रेमावरतीच लहान मुलं वाढत असतात. आता मी पारमार्थिक आहे. आता पारमार्थिक म्हणजे कोरडेपणा तिथे अपेक्षित नाहीये. तर कर्तव्य जे माझ्या कुटुंबियांप्रती जे आहे ते अतिशय प्रेमाने पार पाडायचं आहे. पण प्रेम आणि आसक्ती यांच्यामध्ये जी सीमारेषा आहे ना, ती ओळखायला शिकलं पाहिजे. आता प्रेमाचं रूपांतर आसक्तीमध्ये कधी होऊन जातं हेच आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून आपल्या प्रती जे आलेलं कर्तव्य कर्म जे आहे ते अतिशय उत्तम रीतीने 101% प्रेमाने पार पाडायचंय. पण प्रेमाचं रूपांतर आसक्तीमध्ये होऊ द्यायचं नाही. समर्थांची ओवी आपल्या समोर. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्माली, ती तुवा आपुली मानिली, कैसी रे पडता मूर्खा. बघा, समर्थ आपल्याला काय म्हणतात? पडता मूर्ख असं म्हणतात. ते म्हणतात कर्मयोगाने तुझ्या वाट्याला प्रेम देण्यासाठी किंवा सूड गवण्यासाठी एका कुटुंबामध्ये असे अनेक जण येतात की नाही जन्माला, म्हणजे कर्मयोगे सकळ मिळाली, तुझ्याच कर्माने आलेली आहे तू. तू दोष कोणाला देणार आहेस? तुझं कर्म जसं आहे तसं प्रेम देण्यासाठी किंवा सूड गवण्यासाठी तुझ्याच पाठीपोटी ती जन्माला आलेली आहे. एके स्थळी जन्म आली, आणि त्यांना मात्र काय चाललंय असतं, तू आपलं मानून चाललेला आहेस. समर्थ म्हणतात किती जन्म माझे आई वडील, पती, मुलं हे सगळे वेगवेगळे होते. मला माहिती नाही किती माझे जन्म झाले, आणि किती जन्मामध्ये किती नाती आणि किती मुलं माझ्या वेगवेगळी होती. पण आता या जन्मातलीच मात्र आपण खरी मानून चाललेलो आहोत, आणि ती खरी मानून चाललेली असल्यामुळे त्यांच्याकडून मला सुख आणि दुःख प्राप्त होतं. आणि जो परमार्थ आहे ना, विचार, तो इथेच आपल्याला काय होतो तर कामी येतो. बघा, इथे समर्थ म्हणतात, समर्थांची ओवीच आहे कर्मयोगाने, म्हणजे हा जन्म जो आहे या जन्मामध्ये तुझी भूमिका तू पार पाड. भूमिका म्हटलं की खूप छान आपल्या लक्षात येतं, जो माझा रोल आहे. जर रोल आईचा असेल, पत्नीचा असेल, नंतर अजून नंडेचा असेल, भाऊजाईचा असेल, हे रोल जे नातेसंबंधाने माझ्या वाट्याला जो रोल आलेला आहे, तर रोल मला फक्त पार पाडायचा आहे, तो सुद्धा प्रेमाने पार पाडायचा आहे. असा रोल जेव्हा आपलं कर्तव्य कर्म उत्कृष्ट रीतीने पार पाडत असताना आणि तो प्रेमाने पार पाडत असताना आपण त्याच्यामध्ये अजिबात अलिप्तपणा जर आपण तो टिकवला, म्हणजे हा रोल पार पाडत असताना, तर ती सगळी जी नाती आहेत किंवा जे सगळे जे प्रपंचामध्ये काही प्रसंग होतात ते आपल्या चित्तामध्ये ठाण मांडून बसत नाहीत. आणि जेव्हा चित्तामध्ये हे प्रपंचातले प्रसंग सुखदुःखांचे ठाण मांडून बसत नाहीत, तेव्हा अंतःकरणामध्ये परमात्मा तो असतोच. पण आपलं होतं कसं काय, हे सगळं चित्तामध्ये आपण प्रपंच घेतलेला असतो. माझा मुलगा माझा मुलगा, मी त्याला वाढवलं, मी त्याला क्लासेस लावले, मी इतकी धावपळ केली, आता तो झाला इंजिनिअरिंग झाला, नंतर त्याला सर्व्हिस लागली छान, आता लग्न करायची वेळ आली. अहो, आता लग्न करायचं म्हणतात मुलांचे किती अवघड झालंय, मुली मिळत नाहीत. मग अनुरूप मध्ये नाव नोंदवलं, सगळ्या नातेवाईकांना सांगून ठेवलं की अहो माझा मुलगा लग्नाचा आहे. आता मुलाचं लग्न जमल्यानंतर जमलं, त्याची तयारी किती असते? जमल्यापासून तयारी सुरू असते. आणि तयारी करून पूर्व तयारी ज्याला आपण म्हणतो, पूर्व तयारी, आणि पूर्व तयारी अशी झाल्यानंतर लग्न लागायला किती अवकाश लागतो? फार कमी असतो. शुभमंगल सावधान तदेव लग्नम जे होतात तेव्हा लग्न एका मिनिटात लागतं, अंतरपाठ दूर होतो. आणि मग आता कोणी लग्न लावून दिलंय? हे सगळं मीच लावून दिलंय. सगळी पूर्वतयारी मी केलेली आहे, कारण तो माझा आहे, त्याला मी माझं म्हटलंय, मग माझी जबाबदारी आहे की नाही त्याला सगळं त्याच्या पायावर उभं करण्याची, लग्न लावून देण्याची. आता इथपर्यंत ठीक आहे. पण नंतर कसं असतं की जिनी लग्न लावून दिलेलं असतं, म्हणजे ज्यांनी लग्न लावून दिलेलं असतं त्यांचंच नंतर वाक्य काय असतं, अहो इतके वर्ष माझा होता आणि आता एका रात्रीत मात्र काय झाला तर
तो तिचा झाला. आता ही अशी भूमिका का बरं आली? कारण कर्तृत्वाची भूमिका सोडली नाही आणि कर्तृत्वाची भूमिका सोडून दिलेली नसल्यामुळे भोक्तृत्व तिथे निर्माण झालं. कारण आता त्याच्याकडनं काय निर्माण झाली तर अपेक्षा निर्माण झाली. आता कर्तव्य म्हणजे मी केलं मी केलं मी केलं असं जे अंतःकरणाने घट्ट धरून ठेवलेलं आहे. म्हणून समर्थ आपल्याला परत मार्गदर्शन करतात की मी करता ऐसे म्हणसी तेणे तू दुःखी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. अगं तू कोण करणारी आहेस? जे नियोजित आहे तुझ्या कर्तव्य कर्माचा भाग मात्र इथे करणं आवश्यक आहे. पण ते सगळं तू तुझ्याकडे ओढून घेऊ नकोस ना. तुझं कर्तव्य करणं संपलं. तुझ्या सासू सासऱ्यांना तू सांभाळलंस, आई वडिलांचं केलंस, मुलांना वाढवलंस. आता तुझ्या कर्तव्याचा काय झालाय तो रोल तिथे संपलाय. आणि माझं कर्तव्य मी अतिशय व्यवस्थित केलेलं असल्यामुळे माझ्या चित्ताची शुद्धी झाली, म्हणजे मनामध्ये कुठलीही रुखरुख राहिली नाही. आता कुणाकडे तो भाग गेला, तो रोल गेला, आता मुलाकडे गेला. आता त्याच्या कर्तव्याचा भाग त्यांनी पार पाडायचा आहे. मग त्यांनी पार पाडणं हे आपल्या हातात आहे का हो? पण जेव्हा त्याचाही रोल आपण आपल्या हातात घेतो तेव्हा दुःखाशिवाय आपल्या पदरात काहीही पडत नाही. आणि असा विचार खूप छान करायचा आहे. आता त्यांनी त्याचं कर्तव्य पार पाडायचंय, त्याचं चित्त शुद्ध व्हायचं असेल तर त्यांनी कर्तव्य पार पाडावं की नाही आता मी सांगू शकतोय. पण आता तो त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो किंवा सुनबाई जे काही लोक असतील ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात आणि मी मात्र इथे काय रामकृष्ण हरी नाही, समर्थांचा दासबोध नाही, फक्त अंतःकरणामध्ये दुःख म्हणजे निम्म आयुष्य प्रपंचामध्ये घालवायचं आणि निम्म आयुष्य त्यांचं चिंतन करण्यामध्ये घालवायचं. मग असा परमार्थ जो आहे तो कधी साधायचा? हा सगळा प्रपंच जो आहे तो चित्तामध्ये ठाण मांडून बसलेला असतो. म्हणून समर्थ म्हणतात माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे. म्हणजे मी प्रपंच करणारा असं ओझं जर डोक्यावर घेऊन जर आपण बसलो तर हा प्रपंच सुखदुःख रूप असल्यामुळे द्वंद्वमय असल्यामुळे परत त्या प्रपंचामध्येच आपल्याला जन्माला यावं लागतं, ज्याला भवसागर असं म्हटलेलं आहे. बघा एक खूप छान विचार लक्षात ठेवायचा. प्रपंच हा प्रारब्धाने बांधलेला असतो, तो प्रारब्धानुसारही चालत असतो. एक ब्लू प्रिंट असतं ते भगवंताकडे आपलं तयार असतं. आपल्याला ब्लू प्रिंट म्हटलं की लक्षात येतं सिनेमामध्ये जी ब्लू प्रिंट असतात त्याप्रमाणे तो सिनेमा आपल्या समोरून सरकत असतो, जी फिल्म असते ती. त्याप्रमाणे माझ्या या जीवनाची फिल्म जी आहे ती भगवंताकडे तयार आहे, त्याप्रमाणे माझं जीवन चालणार आहे. मग ते जीवन जे आहे ते भगवंताच्या इच्छेप्रमाणे आहे, माझ्या इच्छेप्रमाणे चालणारं नाहीये. सगळ्यांचंच सगळ्यांच्या मनाप्रमाणे झालं असतं तर समर्थ म्हणतात अवघेची होते राजे. म्हणजे सगळेच राजे झाले असते असं होत नाही. मग प्रपंच हा प्रारब्धाने बांधलेला असतो आणि परमार्थ मात्र क्रियामाण स्वातंत्र्यामध्ये करायचा असतो. म्हणून प्रपंचातल्या जुन्या घड्या मोडून संतांच्या विचारांप्रमाणे नवीन घड्या बसवून घेणे त्याला साधना असे म्हणतात. एक साधनेची सुंदर व्याख्या आपल्या समोर येऊन जाते. बघा सगळ्या संतांनी प्रपंच सुद्धा करायला सांगितलेला आहे, कारण प्रपंच हा परमार्थाला पूरक करून घेण्यामध्ये कौशल्य आहे. कारण समर्थांच्या तशा ओव्यात आपल्या समोर प्रपंची पाहिजे सुवर्ण. आता प्रपंचामध्ये सुवर्ण लागतं, पैसा लागतो, पण संपत्ती दुपारची सावली असंही समर्थ आपल्याला सांगायला विसरत नाही की ते सर्वस्व नाहीये. प्रपंच करावा नेटका, तो नेटका करा, पण काही परमार्थ पण करा. नंतर संसार मुळीचा नासका, विवेके करावा नेटका, तो संसार मुळातच नासकाय. आजपर्यंत कोणाचा टिकलाय का संसार? माझ्या मागच्या पिढ्या ज्या आहेत त्या पिढ्या आज कोणी आहेत का? मी पण आज मृत्यूपंथाने जाणारच आहे कधी ना कधीतरी. मग मुळातच नासकाय म्हणजे तो मिथ्या आहे. पण विवेकाने तो नेटका करावा, कारण या प्रपंचामध्ये चित्ताची शुद्धी आणि शांती होण्यासाठी जे साधन सांगितले आपल्याला संतांनी की तुमचं कर्म करा, कर्तव्य कर्म अतिशय उत्तम रीतीने करा आणि उपासना करा, म्हणजे चित्ताची शुद्धी आणि शांती होते. आणि श्री गुरूंच्या कृपेने अशा शुद्ध आणि शांत चित्ताचा चैतन्यामध्ये लय होण्याची व्यवस्था होऊन जाते. म्हणून विचारांचं इन्सुलेशन खूप छान शब्द आहे बघा. की माझ्या समोर एक आमच्या श्रीगुरूंसमोर एक IT मधली एक मुलगी आली होती, खूप वैतागलेली होती. ती म्हणाली की मला अजिबात आता नोकरी करायची नाहीये, कारण इतकी प्रोजेक्ट आणि प्रोजेक्ट म्हटलं की काय होतं, मला हा प्रोजेक्ट पाहिजे, हिला तो प्रोजेक्ट पाहिजे असं म्हणून थोडं मत्सर आहे, द्वेष आहे, तुलना आहे, चढाओढ आहे, या सगळ्या गोष्टींना ती कंटाळली होती. आणि ती समोर बसल्यानंतर ती मला म्हणाली की मी आता नोकरी सोडणार आहे. त्यामध्ये सद्गुरू असं म्हणाले की हे बघ, तू नोकरी सोडलीस आणि दुसऱ्या नोकरीमध्ये
जॉईन झालीस तरी परत तिथे हाच प्रकार आहे. आणि बघ, असं आयसोलेट व्हायचं नाही म्हणाले, आपल्याला इन्सुलेशन करून घ्यायचं. कशाचं इन्सुलेशन करून घ्यायचं? तर विचारांचं इन्सुलेशन करून घ्यायचं. आता विचार कुठले आहेत? तर जिथे जाऊ तिथे समाजामध्ये ही त्रिगुणांची माणसं, बघा हे जगच मुळी त्रिगुणांचं बनलेलं आहे. समर्थ जेव्हा सृष्टी निर्मितीचा क्रम सांगतात तेव्हा मूळमाया, गुणमाया आणि जडमाया अशा क्रमाने आपल्या समोर सांगतायत की ही गुणांची 3 गुणांची सृष्टी बनलेली आहे. म्हणजे 3 गुण ब्रह्मांडात पण आहेत आणि 3 गुण प्रत्येक देहात आहेत. आणि या 3 गुणांच्या अभिव्यक्ती प्रत्येक देहामधून अभिव्यक्त होतच राहणार आहेत. आणि त्यामुळे 3 गुणांच्या व्यक्त्या कुठेही जा तुम्ही, कुटुंबात असा, नोकरी, उद्योग, धंदा, व्यवसाय कुठेही जा, या 3 गुणांच्या अभिव्यक्ती होतच राहणार आहेत. मग त्यांनी त्रासून जायचं नाही. रजगुण म्हटलं की काय? मत्सर आहे, लोभ आहे, क्रोध आहे. त्या क्षेत्रात गेलं की त्या क्षेत्रातल्या त्या सगळ्या गडबडी सुरू होतात. तू कुठेही गेलीस तरी असंच असणार आहे म्हणाले. पण जसं वायर आपण बघतो ना, ती वायर असते, त्या वायरला जर शॉक आतमध्ये जी वायर असते, जी वीजवाहक वायर असते, ती तिला जर बाहेर इन्सुलेशन असतं, कोटिंग असतं असं. मग त्याप्रमाणे जर संतांच्या विचारांचं कोटिंग जर आपण आपल्याला करून घेतलं तर आपल्याला बाहेरचे कुठलेही शॉक बसत नाहीत. आणि आपण अतिशय उत्तम रीतीने काय असं तर कुठेही, घरात असू देत, कुठे नोकरीमध्ये जिथे जॉब असेल आपला तिथे असू देत, कुठेही आपण काम करू शकतो. आणि असे संत आहेत. समर्थांनी चाफळचं राम मंदिर जेव्हा बांधलं तेव्हा 3ही गुणांच्या व्यक्तींकडून अतिशय उत्तम रीतीने काम करून घेतलेलं आहे. सत्वगुणाच्या व्यक्ती आहेत, त्यांचा उपयोग करून घेतलेला आहे. रजगुणाच्या पण व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून जसं विटा आहे, बांधकाम आहे, नंतर ती वास्तू कशी उभारायची. तमोगुणाच्या सुद्धा व्यक्ती तिथे आहेत, दगड फोडणं. म्हणजे सगळ्या व्यक्तींचा उपयोग समाजामध्ये त्यानुसार ते कार्य त्यांच्याकडून करून घेण्याचं कौशल्य संतांकडे आहे. आणि आपण मात्र या 3 अभिव्यक्तींनी सातत्याने आपली चिडचिड होत राहते. हा असा का, तो तसा का, त्यांनी असं का वागावं, यांनी असं का करावं. कारण का, तर मूळ जे आहे की बघा, एक छोटासा प्रसंग सांगते म्हणजे लवकर लक्षात येईल. अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघं जण फिरायला निघाले होते. आणि अर्जुन श्रीकृष्णाला असं म्हणतो की अरे दुर्योधन जो आहे ना, तो असा कसा रे? तो असं म्हणतो की धर्म म्हणजे काय हे मी जाणतो, पण मला धर्माप्रमाणे वागता येत नाही. नंतर अधर्म म्हणजे काय हेही मी जाणतो, पण मला अधर्म सोडता येत नाही. तर तो असा कसा? तर भगवंतानी उत्तर दिलंय, तो असा नाही तर कसा असणार? तो असाच असणार आहे, कारण तो मूर्तिमंत तमोगुणाचा पुतळा आहे. आता समर्थांनी आपल्या समोर सत्व, रज, तम या 3 समास दिलेले आहेत. आणि त्या 3 समासांमध्ये 3 गुणांच्या आपल्याला अभिव्यक्ती पण सांगितलेल्या आहेत. जर मी समर्थ भक्त आहे, मी स्वतःला म्हणवते, तर त्या अभिव्यक्ती ओळखायला शिकणं आणि माझ्यातल्याही अभिव्यक्ती मला ओळखता आल्या पाहिजेत. नाही तर दुसऱ्यांमधल्या अभिव्यक्ती ओळखायच्या आणि माझ्यातल्या अभिव्यक्ती गुणांच्या मात्र मी ओळखायच्या नाही असं नाही चालणार. तर माझ्यातलाही रजोगुण, माझ्यातलाही सत्वगुण, म्हणजे रजोगुण कधी वरती येतोय, मला राग येतोय का, तर राग येत असेल तर रजोगुण माझा प्रबळ आहे सध्या, तर तो मला रजोगुण खाली दाबायचा आहे आणि सत्वगुण सातत्याने वरती ठेवायचा आहे. असं सतत जो आपल्या अंतःकरणावरती सातत्याने लक्ष ठेवतो त्यालाच साधक असं म्हणतात. म्हणून या दैनंदिन जीवनामध्ये या स्तरांवरचं जे आपण जीवन जगतो ते असं संत विचारांप्रमाणे आपण जर जीवन जगत राहिलो तर अतिशय आपलं जीवन शांत व्हायला मदत होते. म्हणून विचारांचं इन्सुलेशन करून घेणं. आणि असं जेव्हा विचारांनी अंतःकरण शांत राहतं तेव्हा नामाची लय आतमध्ये सुंदर सुरू राहते. तत्वज्ञान जे आहे ते आपण श्रवण करतो तेही आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर व्हायला मदत होते. नाहीतर काय होतं, हे जर विचार नसतील तर सातत्याने म्हणजे कुठले विचार आठवतात? प्रपंचातले विचार. भूतकाळात जायचं, मागचे विचार आठवायचे, आठवल्यानंतर परत म्हणजे बघा चिखलामध्ये जसा एखादा लहान मुलगा येतो आणि दगड टाकतो आणि तो चिखल आपल्याच अंगावर उडवून घेतो, त्याप्रमाणे त्या साधकाचं होतं. भूतकाळात जायचं, त्या विचारात दगड टाकायचा, त्या विचाराने अंतःकरण पत्र गढूळ करून घ्यायचं आणि परत एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे आणि जरतारी हे वस्त्र मानवा तुझे आयुष्याचे. रेडिओवर गाणं लागलं की मला असं वाटतं किती माझ्या आयुष्याशी जुळते ना हे. संतांना हे आयुष्य मान्यच नाहीये. संतांना फक्त आनंद रूपता. बघा तुकोबांच्या आयुष्यामध्ये काय होतं हो, 18 विश्व दारिद्र्य. तुकोबा म्हणतात की जर एखादा चोर माझ्या घरामध्ये शिरला तर बिचाऱ्याला काहीच मिळणार नाही, पण बाहेर पडताना जर कोणी बघितला तर त्याला लोक बडवून काढतील. आणि अशा ज्यांच्या
प्रपंचामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे, ते तुकोबा मात्र म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. मग थोडा अंतर्मुख होऊन जर आपण विचार केला की आपल्या घरी सगळं आपल्याला व्यवस्थित असताना, गाडी आहे, घोडी आहे, बंगला आहे, सगळं आहे, तरी कोणी विचारलं काय ताई कशा आहात, काही नाही हो, बरं चाललं. का बरं चेहरा पडलेला? मग मग तर कुठेतरी चुकतंय की नाही आपलं. म्हणजे ज्यांच्या आयुष्यात दुःख सुख नाहीच आहे अजिबात, ते तुकोबा म्हणतायत दुःख औषधासी न भेटे, आम्हाला दुःख औषधाला सुद्धा आम्हाला आमच्या जवळ नाहीये. मग असा कुठला तरी आनंद त्यांना मिळालेला असला पाहिजे की त्यांच्या मुखातून आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. म्हणजे डोह आनंदाचे डोही, आनंदाचंच हे जग आहे, त्याच्यामध्ये आम्ही पण कोसळतो तर आनंद रूपच आहोत, त्याच्यात तरंग पण, म्हणजे सगळं हे जग म्हणजे जग आनंदाचं आहे. त्याच्यामध्ये हा सगळं आपण जो आता विचार केला, ते जग म्हणजे काय असतो आपल्या भोवती, मी, माझा देह, माझे कुटुंबीय, नंतर आपल्या अवतीभोवती आपले नातेसंबंध, आपण जिथे उद्योगधंदा व्यवसाय करतो, एवढंच आपलं जग असतं. आपलं काही खूप मोठं जग नसतं. ते जग सुद्धा सगळं आनंदाचं झालेलं आहे आणि त्या दुःख नावाची गोष्टच शिल्लक नाहीये. आणि असे सातत्याने जर आपण विचार करत राहिलो तर आनंदाशिवाय आपल्याला काहीही प्राप्त होणार नाही. आणि जो पारमार्थिक स्तर सांगितलाय ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरहा, म्हणजे एकमेव ब्रह्म सत्य आहे आणि देहादी जगत मिथ्या आहे. पण काय होतं माहितीये का, देहादी जगत मिथ्या असं म्हटलं तरी आपण जीवन त्याच्यातच जगत असतो, आणि जे दिसत नाही, जे अदृश्य आहे ते सत्य असं म्हणायचं, आणि गडबड इथे होते. पण तर संत सांगतायत की नाही की त्या परमात्मा स्वरूपाची अनुभूती आहे, ते एकच ब्रह्म सत्य आहे, एकच राम सत्य आहे, एकच परमात्मा सत्य आहे. तर मग त्यांच्यावर विश्वास ठेवायचा, श्रद्धा ठेवायची, निष्ठा ठेवायची, आणि त्यांनी सांगितलेले जे विचार आहेत त्या विचारांप्रमाणे आपला आचार म्हणजे आपल्या जीवनाची घडी बसवून घ्यायची, आणि असे शास्त्रशुद्ध विचार करत करत या जीवनातून आपल्याला बाहेर पडता येतं. त्याला समर्थ म्हणतात देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विवेके कुडी कल्पना पालटावी. म्हणजे चुकीच्या ज्या कल्पना आहेत अनंत जन्मांच्या, त्या संत विचारांनी काय कराव्या तर काढून टाकाव्या. कारण माझे सद्गुरू मला सांगतायत की स्वये शिष्या तूची आहे स्वानंद घन आत्मा. मी करता नाही, राम करता आहे, जग सत्य नाही, जग मिथ्या आहे. कारण हे सगळं परिवर्तनशील आहे. जे परिवर्तनशील असतं ते मिथ्या असतं, त्यालाच माया असं म्हटलेलं आहे. आता देह पण काय एका तारखेपूर्वी नव्हता, आज तुमच्या समोर बसून बोलतोय, आणि एका तारखेनंतर निश्चित नसणार आहे. म्हणजे तो पण कसा आहे तर परिवर्तनशील असणार आहे. पण जे परब्रह्म स्वरूप झाले ते मात्र आजही आपल्यामध्ये आहेत. अहो, संतांचा जय जयकार जेव्हा आपण दासनवमीच्या निमित्ताने समर्थांचा जय जयकार करतो आहे, तेव्हा ज्याचा जय जयकार करतो त्या जय जयकार त्याच्यासारखं होणं अपेक्षित आहे तिथे. आणि त्याच्यासारखं होण्यासाठी आपली ही अशी जी संत विचारांची जी मालिका असतात, त्या मालिका किंवा त्यांचे विचार जे आहेत त्या विचारांवरती मंथन चिंतन सुरू असतं. म्हणून समर्थ बघा आज आपल्या देहानी नाही आहेत, पण समर्थ म्हणतात माझी काय आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर. मी देहानी नसलो तरी मी परब्रह्म स्वरूपाने काय आहे तर मी आहे. आणि यासाठीच हे उत्सव असतात. आणि अशा उत्सवामध्ये आपण त्यांचं दासनवमीच्या उत्सवानिमित्त आपण त्यांचं स्मरण सातत्याने करत राहणं, त्यांचं चरित्राचं स्मरण असेल, नंतर त्यांच्या विचारांचं स्मरण आहे, हे सातत्याने करत राहताना आपणही त्यांच्यासारखं होणं हे संतांना अपेक्षित असतं. आणि म्हणून अशी ही चिंतन प्रवचन मला सुरू असते. बघा, श्री गुरु जेव्हा आपल्याला नाम ध्यान आणि तत्वज्ञान हे त्रिसूत्री साधन देतात, की नाम सांगतात, एक ध्यानाची एक पद्धती सांगतात, आणि त्याच्याबरोबर तत्वज्ञान म्हणजे एखादा ग्रंथ सांगतात. हा दासबोध ग्रंथ आहे, मग दासबोध ग्रंथातलं तत्वज्ञान समजावून घ्यावं, त्याप्रमाणे आपल्या विचारांची घडी बसवावी, मग ते अंतःकरण शांत होतं, नामानी अंतःकरणातले दोष निघून जातात, आणि ध्यानाने चित्तवृत्ती स्थिर होते, आणि मग ध्यानाला उत्तम प्रकारची बैठक लागते. म्हणून एक वैचारिक ध्यान आहे जे चालता बोलता ध्यान झाला म्हणतात, आणि एक बैठकीचं ध्यान आहे. चालता बोलता ध्यान जर उत्तम झालं तर बैठकीचं ध्यान उत्तम झाल्याशिवाय राहत नाही. आज आपण जो इथे थोडक्या वेळात जो विचार केला, खूप विचार असतात विस्तृत, पण अगदी मी थोडक्यात मांडण्याचा इथे प्रयत्न केला आपल्या समोर. झालेली सेवा
समर्थांच्या चरणी समर्पित करते आणि इथेच माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. सुजाताताई, सहज, सुंदर आणि सखोल बोललात ताई. खूप खूप धन्यवाद. आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं आपलं विवेचन. धन्यवाद. सुजाताताई, म्यूटच. नमस्कार. जय श्रीराम. खूपच जय सुंदर सीमाताई. आपण आपल्या ओघवत्या आणि रसाळ वाणीने समर्थांचे अनमोल विचार एवढ्या सुंदरतेने आणि अतिशय सहज सोप्या भाषेमध्ये आम्हाला समजावून सांगितले की नक्कीच एक तरी ओवी अनुभवावी. तसं तुमच्या आता ह्या व्याख्यानातलं एक तरी वाक्य जर आम्ही लक्षात ठेवलं आणि म्हणजे तुम्ही सांगितलं की विचारांना धरून म्हणजे विचार हे साधन समजून त्याला आपण जर दिवसभर त्याला पकडून ठेवलं तर आपण त्या विचारांच्या दोरीने द्वंद्वमय जीवनातून द्वंद्वातीत जीवनाकडे म्हणजेच अद्वैताकडेचा प्रवास अतिशय सहजपणे करू शकू. असं हे जे तुमचे विचार आम्हाला तुमच्या व्याख्यानातून मिळाले खूपच म्हणजे लक्षात ठेवण्यासारखे आहेत आणि आचरणात आणण्यासारखे सुद्धा आहेत. तर ताई, तुम्ही ऋताताईंच्या विनंतीला मान देऊन इथे आलात आणि त्यासाठी आराधना परिवारातर्फे मी आपले हृदयापासून आभार मानते. आपण आपले अनमोल विचार परत परत या आणि आम्हाला सांगा. कारण दासनवमी निमित्त आम्हाला आता हा नजराणाच मिळत आहे रोजच, पण असे तुमच्यासारखे वक्ते लावणे पण आमचं भाग्य आहे. तर तुम्ही परत परत या आणि आम्हाला आणखी समर्थांच्या विचारांचं बाळकडू विस्तृतपणे सांगा अशी मी तुम्हाला आराधना ध्यान समूहातर्फे विनंती करते आणि आपले आभार मानते. ऋताताई, तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली म्हणून आपलेही मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मास्टर. ज्यांना बोलायचं असेल, संवाद साधायचा असेल, त्यांनी कृपया आपले हात वर करावे आणि ताईंशी संवाद साधावा, किंवा जर ते शक्य नसेल तर आपली खिडकी उघडून ताईशी बोलावं, व्हिडिओ अँड ऑडिओ. आदरणीय सीमाताई, नमस्कार करते. हा, नमस्कार. आपण म्हणजे एक अंतर्मुख करणार प्रवचन इतकं आणि दैनंदिन जीवनामध्ये जगण्याला जोडणार फार सुंदर, अतिशय सुंदर बोललात तुम्ही. आणि साध्या सरळ ओघवत्या रसाळ वाणीतून इतके अनमोल मोती मिळाले ते काय सांगू 2-3 मिनिटात मी तुम्हाला. की ज्यामध्ये निरपेक्ष आनंद कसा, तो संतांनी काय मिळवलं आणि आम्ही काय करतोय. म्हणजे खरंच चिमटे घेत घेत तुम्ही इतक्या सुंदरपणे सांगितलं. सगळं कळतं हो ताई, पण म्हणजे आता कळलं. कमाई पण होते, पण प्रत्यक्षात जेव्हा आम्ही वागतो बोलतो तेव्हा तिकडे थोडंसं म्हणजे माझ्याकडून तरी चूक होते, हे मी मान्य करते. तर मी आपल्या प्रवचनामधून खूप घेतलं ताई. नक्कीच प्रयत्न करेन. आणि द्वंद्व कसं असतं म्हणजे जीवनात आपण जगतो, पण ते विचारात साधन कसं आहे आणि खरंच हे माझंच आहे कसं कवटाळून बसतो आणि ह्याला आपणच कारणीभूत आहे. फार सुंदरपणे तुम्ही सांगितलं, समजलं आम्हाला ताई, आमच्यापर्यंत पोहोचलं. आणि बाकी म्हणजे की प्रत्येकाला सच्चिदानंद ही पदवी घेण्याचा अधिकार नारायणाने दिलाय, तर तो प्रत्येकाचा अधिकार आहे. खरंय. हे तुम्ही विस्तृतपणे सांगितलं. काय सांगू ताई या 2-3 मिनिटात मी तुम्हाला. पण हा एक विचार आता चांगला ठेवा संतांकडून आणि तुमच्याकडूनही आम्हाला मिळाला. मन माझं आहे ते माझे नाही, बुद्धीशी मनाशी कसं बोलायचं ते सुद्धा तुम्ही खूप सुंदरपणे सांगितलं. आणि अशा आपल्या विचारांचं सातत्य आमच्यावरती आम्हाला साधकांना मिळालं तर आमची नक्कीच प्रगती होईल. आणि चालतं बोलतं ध्यान छान लागलं की बैठकीचं ध्यान हे सुंदर होणारच. काही सुंदर विचार, खूप खूप सुंदर. कृतज्ञता व्यक्त करते. नमस्कार करते एकदा ताई, पुन्हा या.
हा आत्मवर्णन ताई खूप छान सांगितलं. म्हणजे चारही हे तुम्ही कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपला कसा विकास होतो हे सांगितलं ताई. खूप छान. धन्यवाद धन्यवाद. मी नमस्कार सीमाताई. मी मगाशी तुमच्या परिचयात जसं म्हटलं की तुम्ही मौलिक विचार आणि मोती आज आमच्या समोर उलगडणार आहात. खरोखरच खूप सुंदर विचार तुम्ही दिले आणि त्याच्यातले मला भावलेले मी जे काही आहे ते फक्त सांगते की जे माझं आहे ते मी नाही, हा एक विचार मला भयंकर आवडला खूप. म्हणजे आणि तो भूमिका हा शब्द खूप चपखल सांगितलात तुम्ही. आणि आता आपण जेव्हा म्हणजे वैयक्तिक जीवनात जगू तेव्हा तो विचार नक्की येईल, अरे प्रत्येक वेळेला हा शब्द आठवेल, नाही नाही, ही आपली भूमिका आहे, नाही नाही, ही आपली भूमिका आहे. हा विचार करायला तुम्ही प्रवृत्त केला आजच्या तुमच्या विवेचनातून आणि खरंच खूप छान. आणि खरंच ते आचरणात आणायलाच हवंय. आणि मी माझ्या बाबतीतली आणखीन एक गोष्ट सांगते की मला दासबोध वाचायची खूप इच्छा आहे, पण असं वाटतं आपल्याला समजेल का, झेपेल का, ती भाषा जमेल का. पण आता तुम्ही जे विचार खूप सोप्या शब्दात सांगितलेत ना, त्यांनी आता उत्सुकता खूप वाढली आहे ती वाचायची. तर कदाचित मी आजपासून थोडी का होईना 2 तरी ओळी वाचायचा नक्की सुरुवात करेल असं मला अंतर्मनातून खूप येतंय. त्यामुळे या विचारांना माझ्या वाचण्याच्या प्रवृत्त केल्याबद्दल परत एकदा तुमचे खूप धन्यवाद. आणि खूप छान बोललात तुम्ही, अगदी छोट्या छोट्या संतांचे उदाहरण. विचार आहेत, ज्या श्रीगुरूंचे विचार आहेत ते फक्त आपल्या समोर मी मांडले, पण आम्ही ती अनुभूती घेतली आहे की विचारांनी आपली दृष्टी आपल्या जीवनाकडे बघण्याची बदलते पूर्ण. संत विचारांनी जे आहेत, कारण आपण खूप आपल्यामध्येच दंग असतो, रमलेले आणि रमलेले असतो प्रपंचामध्ये, प्रापंचिक लोक जे असतात ते. आणि संत विचार एकदा अंतःकरणात रुजायला लागले की हळूहळू हळूहळू आपण मोकळं व्हायला लागतो. हे नक्की होतं, काही लगेच होत नाही तशा कुठल्या गोष्टी, पण ते हळूहळू होणंच अपेक्षित असतं म्हणजे. आणि त्या हळूहळू ती प्रक्रिया जी आहे ती अंतःकरणात होत राहते सातत्याने, जर आपण अभ्यास करत राहिलो, विचार श्रवण करत राहिलो तर. एवढं मात्र नक्की आहे. राजताई. नमस्कार ताई. सीमा, ते खूप अप्रतिम झालं आणि तुमच्या व्याख्यानातला एक विचार नक्की आज घेऊन जाणार किंवा यापुढे, की संत विचारांचं इन्सुलेशन करावं. हा खूप उत्तम तुम्ही जी काही सांगड घातली ती कायमस्वरूपी स्मरणात राहणारी अशी आहे. आणि खरंच हे जसं आपण आपल्या म्हणजे नश्वर किंवा ऐहिक गोष्टींसाठी इन्सुलेशन आवश्यक असतं, पण आपल्या मनाचा, बुद्धीचा हा विचार कधीच करत नाही. त्याच्यासाठीचा संत विचारांचा इन्सुलेशन हा हा विचारच खूप अप्रतिम होता. सो थँक्यू फॉर इट. खूप छान झालं व्याख्यान. धन्यवाद. नमस्कार ताई. खूप छान तुम्ही बोललातच. आता मगाशीच बोलले मी, श्री गुरूंच्या कृपेने त्रिगुणांनी त्रासून न जाता संतांच्या विचारांचं, आता राजताईंनी सांगितलं ते कोटिंग, कोटिंग शब्द मला फार आवडला. तो कोटिंग करून घेतले तर आपल्याला त्रास होत नाही. तर अगदी खरं आहे हे. जेव्हा पण आपण म्हणजे असं काही निगेटिव्ह होतं आपल्या बाबतीत आणि आपण त्रासून जातो, चिडतो किंवा नाराज होतो, तर तेव्हा जर समर्थांना आठवलं किंवा त्यांचे विचार आठवले तर आपण लगेच म्हणजे शांत व्हायला मदत होते. तर असं अनुभव आहे, पण ते प्रत्येक वेळी आठवतच असं नाही. तर त्यासाठी प्रयत्न पाहिजेत आणि चिकाटी पण पाहिजे, तर ते अवश्य साध्य होईल असं वाटतं. आणि रजोगुण तमोगुण त्याच्यात आपण नेहमी जास्त करून अडकून जातो, तर त्यांना खाली दाबून सत्वगुणाला सतत वर ठेवण्याचा प्रयत्न करा. हा तुमचा विचार खूप आवडला. जर प्रॅक्टिकल आयुष्यात आपण सतत जर हे अप्लाय करत राहण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच जसं तुकाराम महाराजांनी म्हटलं, आनंदाचे डोही आनंद तरंग, तर तसा आपल्यालाही अनुभव येऊ शकतो असं मला वाटायला लागलंय. म्हणजे वाटतंय आणि ते खरंच आहे. तेवढ्या ह्याच्यात गेलेलो नाही आहोत अजून, पण तसा प्रयत्न राहील. धन्यवाद ताई.
खूप आपण म्हणतो ना, म्हणजे रजोगुणाच्या अभिव्यक्ती समर्थांनी ज्या समासामध्ये सांगितल्या त्याचा अभ्यास केल्यानंतर जर मीच माझ्या अंतःकरणावरती सातत्याने लक्ष ठेवायला राहिले, आमचे डॉक्टर का गमतीने असं म्हणतात की दुसऱ्यांचं अंतःकरण तपासण्याचा अधिकार आपला नाहीये. दुसऱ्यांना तपासतात ते डॉक्टर, आपण साधकांनी आपलं अंतःकरण तपासावं. आणि तपासलं जर तर लक्षात येतं की रजोगुणाच्या अभिव्यक्ती माझ्या अंतःकरणात निर्माण होत आहेत का. रजोगुणाच्या अभिव्यक्ती समर्थांनी सांगितल्यात समासामध्ये की जो चिडचिड करतो, चिडचिड करतो, जो संतप्त आहे, जो क्रोधी आहे, आसक्त आहे, दुसऱ्याचं वैभव बघून ज्याला मत्सर वाटतो, या रजोगुणाच्या अभिव्यक्ती आहेत. ज्याला हेवा वाटतो, मग हे माझ्यावर लक्ष ठेवता आलं जर मला अंतःकरणावर कळतं की माझा रजोगुण आत्तावरती आहे. आता माझ्यापेक्षा त्याचा बंगला खूप मोठा असेल तर त्याचा प्रारब्ध येते. प्रारब्ध नावाची व्यवस्था ईश्वराची आहे. संपला विषय. म्हणजे असं मागे मागे जात आपण त्या भगवंतापर्यंत गेलो की भगवंताचं स्मरण होतं, रामकृष्ण हरी, शांत. जे माझ्या प्रारब्धाने जे मला मिळालेले ते मला मिळाले, त्याच्या प्रारब्धाने मिळाले ते त्याला मिळालेले. मी का तुलना करू. मग ते रजोगुण वरती आहे तर रजोगुण खाली ठेवायचा आणि रामकृष्ण हरी म्हणायचं, सत्वगुण वरती आणायचा. असं सातत्याने ते विचार आहेत म्हणजे करत राहणं. आणि असं विचारांनी आपोआप एक दिवस ते घडी बसून जाते, मन शांत व्हायला लागतं. शोभाताई. जय जय रघुवीर समर्थ ताई. खूप सुंदर विवेचन, अप्रतिम. नरदेह खूप दुर्लभ आहे आणि प्रत्येकाला सच्चिदानंद पदवी घेण्याचा अधिकार नारायणाने आपल्याला दिलेला आहे, तो आपण वापरायचा. खूपच सुंदर यातून आपण विवेचन केलेलं आहे की प्रत्येकाला तो अधिकार आहेच आहे की आपण कसं हे करायला पाहिजे. संतांचे विचार सतत आपल्या स्मरणात राहिले तर आपण त्या पदाला पोहोचू शकतो. अतिशय सुंदर विचार दिलेला आहे. ह्या संतांच्या विचारांची कास धरली आपण तर जीवनात नक्कीच हे आपण ह्या वृत्ती अंगी बाळगू शकू. खूप सुंदर विवेचन ताई, धन्यवाद. कोणाला बोलायचंय का अजून? अनुपमाताईंना बोलायचंय. बोल. नाही ताई, आम्हाला सुखाची किल्ली मिळाली आणि अंतर्मुख झालो. आम्ही प्रयत्न जरूर करू, एवढेच सांगते. किती आणि काय सांगू. खूप खूप दिलंय, काय काय घेऊ आणि किती सांगू. खूप धन्यवाद ताई. सीमाताई, आपले पुनश्च धन्यवाद. उद्या आसावरी ताई येतात आहे. ठीक 8 वाजता आपलं ध्यान सुरू होईल आणि 8:30 वाजता पुढची सूत्र आसावरी ताईंकडे राहतील. प्रतीक्षा उद्याची आहे. पुन्हा भेटू. तिसरा मोती त्या होतील. हृदयापासून धन्यवाद देऊन आपले आभार न मानता आपल्या ऋणातच राहू इच्छिते ताई. पुन्हा भेटूया. थँक्यू. मला पण संधी दिली आपण, त्याबद्दल आपले धन्यवाद. जय जय श्री रघुवीर समर्थ. ऋताताई, थोडीशी माफी मागते मी. काल आपण मला बोलायला सांगितलं पण माझ्या काल मैत्रिणीचा म्हणजे ती देवाघरी गेली म्हणून मी लगेच तिकडे निघाला म्हणून मी बोलू शकले नाही. त्याबद्दल क्षमस्व. खूप सुंदर, खूप छान झालं. अर्थात सद्गुरूंविषयी जेवढं ऐकावं तेवढं कमीच आहे. सगुणाशिवाय निर्गुणापर्यंत जाता येतच नाही. आणि द्वैत म्हणजे दोन, हे दोन जेव्हा समजतं तेव्हाच अद्वैताकडे आपली वाटचाल सुरू होते. आणि म्हणजेच आत्मा आणि परमात्म्याचं देह हे मिलन करून देणारं साधन आहे. ही देहबोली आपली होते आणि ती झाल्यानंतरच उपासनेतून, साधनातून ती आपल्याला तिथपर्यंत परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा सुलभ करून देते. त्यासाठी नवविधा भक्तीचा मार्ग, त्यातलं एक भक्ती जरी आपण घट्ट पकडली तरी सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो. यात सातत्य असावं असं आजच्या या माननीय वक्त्यांनी आपल्या पुढे मांडलेलं आहे. ममत्व, मी पण खूप असतं हो. मी किती सुंदर, मी किती छान, माझा मुलगा किती छान.
सारं काही माझं छान, मी छान असंच म्हणत असतो. पण लोकाभिरामम श्रीराम भूयो भूयो नमामहम असा राम किती सुंदर आहे. त्या रामाचं सौंदर्य आपल्यात कणभर पण नाही, म्हणून ती रामाची उपासना, समर्थांची उपासना, समर्थांचा दासबोध किंवा कोणत्याही असणारा सद्ग्रंथ आपण या ठिकाणी अभ्यासणं, की त्याची उपासना करणं, हे सगळे अडथळे दूर केले तरच आपल्याला तिथपर्यंत जाण्याचा संकल्प पूर्ण होतो. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, हा लाभ फक्त या नरदेहात प्राप्त होतो. असा अनमोल देह आपण आजपासून अधिक उपासनेला लावूया, ची ग्वाही आपण त्यांना देऊयात. इथेच त्यांना वंदन पूर्ण करते. धन्यवाद. धन्यवाद ताई, खूप छान बोलून गेलात आपण. आपण सगळेच या मार्गावर आहोत आणि प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. जय जय श्री रघुवीर समर्थ. इथेच आपण थांबतो आहोत. श्रीराम. जय श्रीराम.